खूप चांगलं काम करतायत. सलग 6व्या दिवसामध्ये त्यांचं काम या ठिकाणी चांगलं ते चोखपणे बजावत आहेत. चांगले मेहनत घेत आहेत या खेळपट्टीवर. दोन्ही टीमला एक विनंती असेल, आपला अतिरिक्त खेळाडूंची नावं सांगण्याकरता कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. दोन्ही टीम एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. उजव्या बाजूला भार्गव भोईर गुणलेखक म्हणून चांगलं काम करण्याकरता सज्ज होत आहेत. विशाल भोईर खरं तर टेनिस क्रिकेटमधील एक अतिशय चांगला हिरा. पूर्वी अनेक वर्ष गाजवलेत. रन मशीन म्हणून विशाल भोईरकडे बघितलं जायचं. काही चांगलं शॉर्ट सिलेक्शन असायचं विशाल भोईर यांचं. आणि आता गुणलेखक म्हणून लोकनेते आमदार चषक 2026 मध्ये त्यांना आपण पाहिलं होतं. आणि आजच्या दिवसामध्ये त्यांचे सुपुत्र भार्गव भोईर हे गुणलेखक म्हणून चांगलं काम करण्याकरता सज्ज होत आहेत. जेटीसी लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतं. जेटीसी म्हटलं तर जू चंद्र टेनिस क्रिकेट आणि ह्या यूट्यूब वाहिनीचे प्रोप्रायटर म्हणून मृणाल म्हात्रे यांना आपण बघितलं. खूप चांगलं काम ते सुद्धा या स्पर्धेमध्ये करताना दिसलेत. आणि आज सुद्धा एक कॅमेरा सहित चांगलं वर्क त्यांचं बघायला मिळतं. कारण समीक्ष मोरे आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये खेळताना दिसतील. डाव्या बाजूला LED वॉल आपल्याला बघायला मिळतोय. नवीन म्हात्रे यांचा सुद्धा आम्ही आभार मानतो. त्यांनी लोकनेते आमदार चषकामध्ये ही LED वॉल इथे उपलब्ध करून दिली. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं गेलं चंद्रपाडा बॉईज टीमला. आणि चंद्रपाडा बॉईज टीमचे 2 बॅटर उतरलेत. आकाश चव्हाण आणि दुसऱ्या बाजूला अभिषेक. दोघांवर जबाबदारी. हार्डलक जॉली बॉईज टीम. शेवटच्या चेंडूवर थोडासा कुठेतरी अंदाज त्यांचा चुकला आणि मला असं वाटतं की हात सरळ यष्ट्यांना लागला. चेंडू तिथपर्यंत पोहोचला नव्हता आणि त्यामुळेच योग्य ते डिसिजन विशाल नाईक सरांचं त्या ठिकाणी पोहोचलं. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलं. उजव्या बाजूला अनेक वाहनं सुद्धा आलेत. प्रेक्षक राजे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेत. त्या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. सो हे बाजूने आजच्या दिवसात सुद्धा प्रेक्षकांची गर्दी आहे. NCAचा हाफ जरी असलं तरी चांगले सपोर्टर्स त्यांचा चाहता वर्ग या मैदानावर स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर उपलब्ध होताना दिसतोय, उपस्थित होताना दिसतोय. चांगला मॅच बनेल. जर्सी सुद्धा बदललेत. पूर्वी थोडासा कलर वेगळा बघायला मिळायचं. आता सध्या हिरवा रंग त्यांचा बघायला मिळतोय. मॅचला होतं सुरुवात. पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज हार्दिक याचा पहिलाच बॉल ऑफ स्टंपर क्रॉस होऊन खेळायचा होता बॅटरला मिड विकेटच्या दिशेने. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. हा डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात केली हार्दिकने. कुठलाही पॉवर प्ले नसेल आणि बरोबर जवळजवळ ह्या मॅचला सुरुवात होताना दिसली. ती वेळ जर आपण बघितली तर खऱ्या अर्थाने 9:55 आणि ह्या वेळेला मोठा फटका खेळायचा होता बॅटरला. चेंडू बराच काळ हवेत होता. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक शैलेश तयार आहेत. त्यांच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. विकेटचं पतन. विकेट डाऊन गॉन. थँक्यू. हल्दी किंग संदेश किनी यांनी जर झेल घेतला तर हितेश भोईर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळेल त्यांना. हितेश भोईर म्हटलं तर अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, चांगले समालोचक. खरं तर समालोचन करण्याकरता त्यांना जास्त वेळ मिळत नसतो आणि त्यामुळेच ते अंमलापासून थोडेसे दूर गेलेत.
पुन्हा आजच्या दिवसामध्ये त्यांचा सुद्धा आवाज आपण ऐकणार आहोत, एक चांगला व्यक्ती म्हणून आणि आगरी चषक भरवणारा व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आगरी समाजातीलच आगरी कोळी समाजातील खेळाडूंना प्राधान्य त्याने दिलं होतं मागच्या वर्षी. हाफ ट्रॅकर यंदा सुद्धा मला वाटतं स्पर्धेचं आयोजन आहे. हितेश भोईर माहिती देत आहेत. बॅटच्या वेळीच लागलं होतं आणि ह्याच दरम्यान एक धाव मिळाली. धावसंख्येत होते बदल, धाबा लागल्या जात आहेत. सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त एक. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर एक धाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रियाज शेख नॉन स्ट्राईक इन कडे, स्ट्राईक इन कडे अभिषेक. रियाज शेख, अभिषेक सरळ बॅटने खेळण्याचा केला होता प्रयास. बॅटचा हलकाचा स्लाइस घेऊन चेंडू थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. शतरक्षक होते तिथे. फिल्डिंग करण्याआधी एकाच धाब्यावर समाधान मानतात बॅटर. धावसंख्या धावफळकावर आहे ती 4 बॉलच्या समाप्तीनंतर 2. भार्गव भोईर गुणलेखक आहेत. 5वी इयत्तेमध्ये शिकतायत, परंतु बघा किती अभ्यास केला. वडिलांच्या जवळ राहून पूर्णतः आता ते प्रशिक्षित बनलेत. ऑफ स्टंपर सफल झालेत. बॅटरने चेंडूला पाठवून दिलं. बॅकवर्ड स्कोर लेग पट्ट्या बाहेर. सीमारेषे पार, आर पार, दमदार, शामदार, बहरदार, डोलदार, वजनदार. बॅटरने ठोकलाय षटकार. पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर आता पोहोचली आहे ती 8. षटकातील पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर चांगला खाली राहतो आणि यष्टी रक्षक सुद्धा अगदीच जवळून यष्टी रक्षण करताना दिसलेत प्रणय म्हात्रे. आणि त्यामुळेच हे पहिले षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर चंद्रपाडा बॉईज टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. नवीन गोलंदाज आलाय विघ्नेश गोलंदाज मार्गावर. ज्येष्ठांच्या पाठीमागे प्रणय म्हात्रे. या खेळाडूला तुम्ही बघतायत. शुभम म्हात्रे सुद्धा या टीम मधून खेळताना दिसत आहेत आणि एक चांगले उत्कृष्ट खेळाडू. इनसाइड आउट. चेंडू हवेत आहे. कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात. ते करत नाही कोणती चूक आणि ह्या पहिल्या चेंडूवर भागवली गोलंदाजाने संघाची भूक. विकेट डाऊन. 2 गडी बाद. धावसंख्या 8. तीन षटकांचा सामना आहे. त्यामुळेच वेळ आपल्याकडे फार कमी आहे. वेळेनुसारच सर्व मॅच होतील. वेळेचं बंधन असेल. 2 षटकांकरता तुम्हाला 10 मिनिटांचा अवधी दिलाय. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय साहिल. धावसंख्या धावफळकावर 2 गडी बाद 8. मधू सिस्टमॅटिक आलेत ऑटोमॅटिक. कुणीतरी बटन प्रेस करा. ते मधू क्रिकेट
प्रेमी आहे आणि खरं तर अशी परिस्थिती आहे की त्याला कोणत्याच टीममध्ये कोणी घेत नसल्यामुळेच सध्या तो मैदानाच्या आतमध्ये गेलाय की काय. ओपन मधून त्याची वर्णी लागली जाते. ओपनचे खेळाडू आहेत मधू. ओ चांगला बॉल गुड बॉल. आत्मविश्वास पूर्णतः दिसून येतो या खेळाडूचा. गोलंदाजी प्रभावित करतो. भविष्य उज्ज्वल आहे या खेळाडूचं. सातत्य त्याला राखावं लागेल. चांगला गोलंदाज म्हणून त्याला आपला ठसा उमटवायचा असेल तर अर्थातच यूट्यूबवर येणारे अनेक व्हिडिओज त्याला फॉलो करावे लागतील. थोडासा आत वळणारा चेंडू होता. टप्पा बघितला. ऑन साईडला खेळून काढला जातोय. लॉंग लेगचा शतरक्षक येतोय. चेंडू उचलण्याआधी बॅटरने एक धाव पळून पूर्ण केली. साहिलच्या खात्यामध्ये एक धाव मिळाली. साहिलने आपलं अकाउंट ओपन केलं. धाव संख्या 9. 2 बॉलची समाप्ती. दुसरे षटक सुरू आहे आणि NCA नायगाव क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आज हा तिसरा सामना साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध चंद्रपाडा बॉईज असा तुम्ही बघताय. कोळवट्यामध्ये चेंडूला खोदून काढला. ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत. एक धाव मिळाली. थोडीशी फंबलिंग बघायला मिळाली आणि त्याचा फायदा उचलताना 2 धावा मिळत आहेत. शैलेश आहे. याआधी शैलेशचा ह्याच मॅच मधला तो झेल कुणी विसरू शकणार नाही. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफळकर आहे ती 11 धाबा 11. चेंडू टाकून झालेत या षटकामध्ये 4. पुढचा बॉल ऑफ टमर शफल झालाय. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. अगोदरच इरादा बनवला होता क्रॉस होऊन लॉंग लेग आणि मिड विकेटच्या दिशेने खेळायचा बॅटरचा. बाईचा इशारा पंच हितेंद्र भोईर यांचा. धावसंख्या 12. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धाबा. धावगती कुठेतरी थांबवली जातोय म्हणजे साने गुरुजी स्पोर्ट्सचं वर्चस्व दिसतंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळायचं होतं साहिलला. इथे काय घडलंय. साहिल परत स्टंपिंग केलंय. खूप चांगली विकेट मिळवली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर आहे 12 धाबा. गडी बाद झाले ते 3 बाद 12. अनोखी बक्षीस सुद्धा लागली जात आहेत. सनी भोईर जर गोलंदाजी मार्गावर आले ना तरी त्यांच्याकरता 1000 रुपयाचा पारितोषिक आणि 1 विकेट करता 1 विकेट मिळवल्यानंतर ते पारितोषिक मिळेल आणि प्रत्येक विकेट मागे 500 वाढतील. हितेश भोईर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. यांच्याकडून हे पारितोषिक दिलं जाईल. आगरी कोळी चषक तुम्ही बघणार आहात. आगरी चषक बघणार आहात ज्याच्यामध्ये आगरी कोळी आणि आदिवासी समाजातील खेळाडूंना सुद्धा प्राधान्य ते देत असतात. मागच्या वेळेला आपण तो बघितला होता. चांगली स्पर्धा होती आणि खऱ्या अर्थाने आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या जर स्पर्धा असेल ना तर त्याला आपण सर्वांनीच सपोर्ट करायला पाहिजे. हितेश भोईर यांचं आम्ही स्वागत करतोय. एक चांगले समालोचक आहेत आणि चांगले बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे आहे ज्या बुद्धिमत्तेचा वापर ते सातत्याने करत असतात. वळूया मॅचकडे. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाबा आहेत धावफळकावर 3 गडी बाद 12. शेवटचं षटक टाकण्याकरता दर्पण म्हात्रे JPL च्या पर्वात ज्याला बाईक मिळाली आणि पहिला JPL मधील बाईक मिळवणारा खेळाडू तो ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर खेळपट्टीवर 2 धावा पळून पूर्ण करण्याची संधी होती बॅटरकडे. 2 धावा होतात पळून पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा लागले जातात त्या 14 धाबा 14 रन्स. एक धाव महत्वाचे असताना इथे 14 धाबा झालं. पहिलं षटक प्रभावी. दुसरं षटक प्रभावी. तिसरं षटकामध्ये काय असेल. बॅटिंग करताना चंद्रपाडा बॉईज टीमला मोठा फटका खेळलाय खरा. उंची जास्त तितकीच लांबी असेल काय नाही. विकेटचं पतन होतोय. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये टिपलाय झेल. संपलाय रियाज शेख या बॅटरचा खेळ. विकेट डाऊन गॉन.
थँक्यू. धावसंख्या धावपळकर जर आपण बघितली तर 4 गडी बाद आहे सध्याच्या घडीला. 14 धाबा 14 रन्स, 14 धाबा. नवीन बॅटर अनुज गेला. या रजनी क्रिकेट स्पर्धेनंतर आणखीन एक टेनिस क्रिकेटचा रजनी क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळेल जुचंद्र नगरीमध्ये. अग्रेषणा पुरस्कृत द ग्रेट मराठा जुचंद्र आयोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2026चा रणसंग्राम 8 एप्रिल ते 12 एप्रिल या दिवसांमध्ये तुम्ही पाहायला विसरू नका. प्रथम पारितोषिक आहे त्या स्पर्धेचं 2 लाख, द्वितीय पारितोषिक आहे 1 लाख, तृतीय पारितोषिक आहे 50,000, चतुर्थ पारितोषिक आहे 50,000 आणि या व्यतिरिक्त अनेक पारितोषिक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ही स्पर्धा अजिंक्य स्पोर्ट्स मैदानावर तुम्हाला बघायला मिळेल. म्हणूनच तारीख विसरू नका, 8 एप्रिल ते 12 एप्रिल. मॅचकडे वळत असताना आपण पाहूया काय घडलंय. कारण पुढचा चेंडू जेव्हा पडला ना तेव्हा 1 धाव अतिरिक्त मिळाली होती आणि धावा लागल्या जातात त्या 15 धावा. हा डॉट बॉल आला होता. पुढचा बॉल टाकण्याकरिता दर्पण मात्र तयार. ओहो, फुलफिश बॉल होता. बॅटरला बीट केलं जातं. डॉट बॉल. दबाव दडपण पूर्णतः चंद्रपडा बॉईज टीमवरच दिसून येतं. 15 धाबा गडी पाचवले ते 4. थोडेसे नाराजगी खेळाडू कक्षामधून पाहायला मिळतोय. खेळाडू डगआउट्स आपण बघितलं तर त्याच्यामध्ये त्यांचे जे खेळाडू आहेत ते थोडेसे नाराज दिसून येत आहेत. प्रणय म्हात्रे चांगले बुद्धिमत्ता, कारण अनेक स्पर्धांमध्ये ते खेळत असतात. द ग्रेट मराठा जुचंद्र टीम मधून सुद्धा त्यांची वर्णी लागत असते. सरळ बॅटने इनसाइड आउटचा फटका. 1 धाव तर मिळाली. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये शतरक्षक आहेत हार्दिक. थ्रो करण्याआधी 2 धाबा पळून पूर्ण केल्यात अनुजने. धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धाबा झाल्या त्या 17. शेवटचा बॉल आता या षटकातील. टॉस कडे सुद्धा आपण वळणार आहोत. पुढील मॅचचा टॉस करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टन या. नेक्स्ट मॅच बद्दल आपण माहिती जाणून घेऊया. पुढचा मॅच कोणत्या 2 टीम दरम्यान असेल ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. हाफ ट्रॅकर. गोलंदाजाची पहिली होती चूक. फलंदाजाने चेंडूला केले हुक. 2 धाबांनी भागवली संघाच्या धाव संख्येची भूक. 2 धाव मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जातोय. पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 4 गडी बाद 19. 20 धावांचं टार्गेट दुसऱ्या इनिंग मध्ये चेस करायचा आहे साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र टीमला. आपण टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये असेल तुषारजी सोनावणे आणि 2 संघ कोणते आहेत ती माहिती आपण जाणून घेऊया. ऍक्शन. ऍक्शन स्पोर्ट्स वर्सेस रॉकस्टार बॉईज. ऍक्शन स्पोर्ट जुचंद्र वर्सेस रॉकस्टार बॉईज असा तो मॅच असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि टॉस बॉक्स मध्ये असतील तुषारजी सोनावणे. 20चं टार्गेट आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण वळणार आहोत टॉस कडे. ओ टू डीजे. थँक्यू. थँक्यू. सध्या एनसीए मध्ये जास्त चर्चेमध्ये असणारे खेळाडू धरम भोईर आय थिंक रॉकस्टार बॉईज टीमचे कॅप्टन आहेत. टॉस केला जाईल. अतिथी कक्षामधून हा टॉस आपण बघणार आहोत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करणार आहोत. ओ टू तुषारजी सोनावणे. तुषारजी इथे थोडस टॉस साठी इथे जे प्रेक्षक राजा बसलेत ना. ओके
चला निलीजी पाटील सर उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करावं टॉस या पुढचा मॅचचा. चला टॉस आपण या ठिकाणी करतोय दोन टीमच्या माध्यमातून. चला रॉकस्टार बॉईज चंद्रपट आणि दुसऱ्या बाजूला ॲक्शन स्पोर्ट जुचंद्र या दोन टीमच्या माध्यमातून आपण टॉस बघतोय. काटाचा कॉल आणि छापा आलाय. अर्थातच ॲक्शन स्पोर्ट टीमने टॉस विनंती करून दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण मुख्य व्यासपीठावरती पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय तमताच निर्णय काय असेल? गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 3 ओव्हरच्या मॅचमध्ये प्रतिस्पर्धी संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न? 30 ते 32 धावांचा. प्रथमेश दादा भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत. आपण देखील आयोजकांच्या भूमिकेमध्येच आहात. काय म्हणाल स्पर्धेविषयी 2 शब्द? स्पर्धा ही अख्ख्या आपल्या वसई तालुक्यात 1 नंबरची स्पर्धा होते आणि चांगली स्पर्धा होते. तुमच्या बॅटमधून या मैदानावरती धावा पाहायला मिळतील. एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. थँक्यू. होते ॲक्शन स्पोर्ट जुचना टीमचे कॅप्टन धरम. टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? आम्ही फलंदाजीच करणार होतो. मनासारखं झालं. 3 ओव्हरची मॅच आहे. अगदी कमी ओव्हरची मॅचमध्ये जास्तीत जास्त टोटल बनवण्याचा प्रयत्न केला जाईल का? हो ठरवलं नाही, पण जास्तीत जास्त स्कोर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. अपेक्षा कोणच्याकडून? जुगल आहे, मी आहे, यश आहे, रोहित आहे, नितीन आहे. हे चांगला संघ आहे. या स्पर्धेविषयी 2 शब्द काय असतील? ज्याप्रमाणे आयोजन नियोजन या स्पर्धेचं वाखाणणे जोगं पाहायला मिळालं. संपूर्ण पालघर जिल्ह्यातील लोकप्रिय ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. या स्पर्धेचे मुख्य जनक प्रथमेश भोईर यांच्याविषयी 2 शब्द आणि या स्पर्धेविषयी. स्पर्धेविषयी तर शब्द नाही, 1 नंबर स्पर्धा आहे. माझ्या मते तरी मला असं वाटते की पालघर जिल्ह्यामधली नंबर 1 स्पर्धा आहे आणि प्रथमेशचं आयोजन बोललं तर 1 नंबरच. आणि प्रथमेश पण माणूस खूप चांगला आहे. थँक्यू. होते धरम टीम रॉकस्टार ग्रुपचे कॅप्टन. टॉस जिंकला नुकता टॉस झालाय. अर्थातच ॲक्शन स्पोर्ट्स जुचंद्र संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे रॉकस्टार बॉईज चंद्रपडा संघाला. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. या आपण ऐकूयात संदीपजी गावण सरांचा आवाज. थँक्यू सो मच तुषारजी सोनावणे. 2 बॅटर उतरलेत. शुभम म्हात्रे आणि त्यांच्या बाजूलाच त्यांच्या सोमेतच दर्पण म्हात्रे आणि पहिले षटक टाकण्याकरता अशोक आलाय. बेस्ट ऑफ लक टीम. पहिलाच बॉल ऑफ स्टंप वर थोडासा झालाय क्रॉस आणि चेंडूला पाठवून दिलं लॉंग लेग पट्ट्या बाहेर. बॅटर दाखवतो त्याची वचक. चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. सिक्सर. काय जबरदस्त फटका बॅटरने या ठिकाणी दाखवून दिला. खूप सुंदर पीक केलं. आता पुन्हा आता ऑन साइडला 2 in row ओव्हर द मिड विकेट एरिया. मॅसिव्ह हिट. सिक्सर. थँक्यू. मला वाटतं 500च्या नोट्या घेऊन गेलेत मधू. जसं भावेश पवारचे फॅन आहेत तसेच फॅन शुभम म्हात्रेचे सुद्धा आहेत. मधू सिस्टमॅटिक लवकर मैदानाच्या बाहेरचा. आम्हाला ठाऊक आहे नवीनच तुम्ही क्रिकेट प्रेमी राहिलात. खेळाडूंना सपोर्ट असतोय तुमचा. इथे षटकराच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 12 धावा. चांगला प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. यावेळेला हा डॉट बॉल उजव्या बाजूला. मला वाटतं प्रेक्षक राजे आलेतच, परंतु या परिसरातील महाराष्ट्रातील नामवंत समाजसेवक मोहन रवींद्र पाटील साहेबांचं सुद्धा त्या ठिकाणी आगमन झालं जे या मॅचला पाहतायत. चांगला बॉल लेग बाईचा इशारा. सिचिट खेळण्याचा इरादा होता बॅटरचा. हा चेंडू शॉर्ट पॉइंटच्या रिझन मध्ये थांबतोय. एका धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या जर आपण बघितली 4 बॉल समाप्त झालेत. धाबा आहेत 13. जिंकण्याकरता 20 धावांचं टार्गेट आहे. ऑफ स्टंपर क्रॉस झालाय. फॉलिंग स्वीप.
चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक तैनात आहेत बॅकवर्ड स्कोर क्षेत्रामध्ये, ते करत नाही कोणती चूक आणि अखेरीस गोलंदाजाने भागवली संघाच्या भूक. पाच बॉलची समाप्ती झाली आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर धाबा आहेत धाव फळकावर त्या 13 धाबा. पहिल्या चेंडूला सामोरे जात असताना गोल्डन डकचा शिकार बनलाय दर्पण म्हात्रे, एक विस्फोटक काढू ज्याच्याकडून मोठी अपेक्षा असते. आता ह्या षटकातील शेवटचा बॉल असेल. धावसंख्या आहे ती 13. 7 धावा पाहिजे जिंकण्याकरता मॅच बनू शकतो. असं नाही की 7 धावा पाहिजे आणि मॅच मध्ये रंग भरले जाऊ शकत नाही. आता कल्पेश या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये धाडलंय. मैदानामध्ये कल्पेश एंट्री होतोय. कल्पेश मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. बघूया जुने जाणते खेळाडू आहेत दत्ताई स्पोर्ट्स संघाकडून नेहमीच त्यांना आपण बघायचो, परंतु आज NCA मधून साने गुर्जर स्पोर्ट्स संघाद्वारे त्यांना संधी मिळाली. एक चांगलं व्यक्तिमत्व सुद्धा आहेत कल्पेश. या स्पर्धेमध्ये त्याने सुद्धा भरपूर मेहनत हातभार लावलाय, कारण या स्पर्धेच्या सर्व म्हणून कुमार प्रथमेश कन्या या भोईर यांना आपण बघतोय आणि त्यांच्या सोबतीला त्याचं सहकार्य हो खडे खडे स्ट्रोक फडे ओव्हर द मिड विकेट एरिया हाय अँड हँडसम सिक्सर. 19 धाबा 19. मला असं वाटतं की इतर जे संघ बघत असेल ना तर नजर पडले असेल कल्पेशवर. खोबट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला सरळ खेळून काढला मिड विकेटच्या बाहेर आउट ऑफ द पार्क. 6 धावा मिळवल्या. 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 19. आता असं वाटतं की सहजगत्या या मॅचला जिंकलं जाईल. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 1 धाब्याची गरज आहे. फुलटॉस बॉल होता. हा डॉट बॉल आहे. पंच दर्शवतात कारण पडल्यानंतर तो थोडासा खाली राहणारा होता. फुलटॉस जरूर होता पण खाली राहणारा होता आणि त्यामुळेच पंचांच्या प्रतिक्रिया काही आल्या नाही. डॉट बॉल. धावसंख्या धावफळकर आहे ती 19. पुढचा बॉल साहिलचा सुचिट केला जातोय. आता चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये आणि ह्याच बरोबर हा विजय फटका या मॅचला सहजगत्या जिंकलाय साने गुरुजी स्पोर्ट्स जुचंद्र टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. लाईनअप मध्ये पुढे चला, हँडशेक करा आणि त्याच्यानंतरच मैदान सोडा. भव्य दिव्य अशी रजनी क्रिकेटची स्पर्धा आहे आणि 1 डे फिनिश ह्या मॅचला तुम्ही बघतायत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करणार आहोत. हु इज द मॅन ऑफ द मॅच? कम ऑन डीजे. Thank you. Man of the match goes to Mr. Vignesh
इज द मॅन ऑफ द मॅच.